आज झालं आपलं मच्छी खायचं मूड, म्हणून निघालो आपण सिद्ध आपला घोडा घेऊन बेल्याच्या मार्केटमध्ये. कारण की तिथं भेटते ताज्या ताज्या मच्छ्या. तर अर्ध्या तास मीनं माझी गाडी माझ्या भावाला दिली. भावाला म्हणलं तू गाडी चालव. त्यानं अशी भगवली वा सरांना, ऐकतच नव्हता. लवकर चाल म्हणे, मच्छ्या खतम होते म्हणे. मी नाही ना रे म्हणलं, हळू घेणं म्हणलं नाहीच म्हणे. रस्त्यात दिसलं आपल्याला डोगेश भाई. मग त्याला आपण बाय केला, समोर निघालो. समोर भेटलं एक गाव. तर सारा त्या गावाचं नाव पाहत होतं. तिथं लिहून होतं मोगाव. मोगाची भेटते म्हणलं इथं, पण नाही भेटली. मग समोर भेटली आपल्याला ब्लॅक कलरची डिफेंडर, फुल लोडेड. बम भयानक चालली होती. मग पुन्हा एक गाव दिसलं, सोनेगाव. इथं सोनं भेटते म्हणलं, पण नाही भेटलं झालं. पुन्हा समोर निघालो. मग आला बेल्याचा रस्ता. बेल्याच्या रस्त्यात पाहिली तर एक मोठी नद लागली झाली. नदीत पोहू का, तर मागून नाही म्हणे, मच्छी घ्यायची आहे म्हणे, पोहणं सोडू म्हणे. पण नले मस्ती होती झाली. मग समोर निघालो. आलं बेला. साली तसल्ली भेटली थोडीशी. मी म्हणलं आत्ता आलं बेला, तर बेल्यात जाऊन आपण. तिथं पाहिलं साला आपलं बेला एवढं भयानक नाव लिहिलं होतं. जमलं म्हणलं आता काम, चाललो. मार्केट दिसलं. मार्केट सुनसानच होतं, पण मच्छीचं मार्केट अंदर होतं. हे पहा मच्छीचं मार्केट. मग त्या मार्केटमधून आपण केले 2 चॉईस. मल्लर भयानक. काकानं भका कापली मच्छी आणि केली मस्त पॅक आपल्यासाठी. मग पॅक करून आपण पुन्हा घराकडे निघालो. तर घराकडं निघालो मस्त रस्त्यानं. तर एक साला धाबा दिसला. धाबा आहे का नाही, नाव लिहून होतं देशी मुर्गा, पण तिथं होतं देशी सोबत मुर्गा फ्री. मग घरी आलो, मच्छी धुतली मस्त, रप्पा भाजी बनवली मस्त, सणानं खाल्ली.